पुण्यातल्या 12 वर्षाच्या जुई सपकेला भारताचा झेंडा जगभरात फडकवायचा आहे। तिने त्यासाठी गेल्या 2 वर्षात खूप मेहनतही घेतली आहे आणि तिच्या या प्रयत्नांना काहीसं यशही येताना दिसतंय। काय आहे जुईचं पॅशन पाहूया या रिपोर्टमधून। हेअर स्टायलिंग हे 12 वर्षांच्या जुईचं पॅशन बनलंय। हेअर स्टायलिंगच्या आतापर्यंत मुंबई दिल्लीतल्या अनेक स्पर्धा जुईनं गाजवल्यात। अबुधाबीत जाऊन वर्ल्ड स्किल कार्यशाळेत तिनं प्रशिक्षणही घेतलंय। आता तिला दुबईत होणाऱ्या वैश्विक स्पर्धेत उतरण्याची संधी मिळाली आहे आणि तिथेच सुवर्ण पदक मिळवण्याची तिची इच्छा आहे। मी मुंबईला, दिल्लीला आणि अबुधाबीला गेलेली। मुंबईमध्ये मी माझा पहिला कॉम्पिटिशन केलेला आणि दिल्लीला मी माझा दुसरा कॉम्पिटिशन केला। अबुधाबीला मी तिसऱ्यांदा ऑब्झर्वेशनसाठी गेलेली। स्किल्सचा ऑलिम्पिक्स असतो तर त्याच्यामध्ये हेअरस्टायलिंग एक होतं, तर मला त्या लेव्हलला पोहोचून इंडियासाठी गोल्ड घेऊन यायचं आहे। केशभूषा आणि रंगभूषेचं बाळकडू जुईला तिच्या कुटुंबातच मिळालंय। तिची आई आणि वडील दोघेही एक ब्युटी इन्स्टिट्यूट चालवतात। तिथे जुईला हा छंद लागला आणि तिचा पहिला धडा देखील तिच्या आईनं गिरवून घेतला। गेल्या 2 वर्षात तिनं गाठलेला पल्ला कुणालाही थक्क करणारा आहे। मी विग्युअर हायला शिकते, 7th ग्रेडला आहे मी। आता एक्झाम्स पास होऊन मी 8thला जाणार। मग मला हेअरस्टायलिंगमध्ये पहिले हेअरस्टायलिंग करून मेकअप करणार आणि मग मेकअप नंतर ब्युटी थेरपीजमध्ये जाणार। जुई फक्त इन्स्टिट्यूटमध्ये काम करते असं नाही। आत्तापर्यंत पुणे आणि मुंबईतल्या अनेक बड्या फॅशन इव्हेंट्समध्ये जुईनं नाव कमावलंय। तिच्या ब्युटी इन्स्टिट्यूटमध्ये ती सर्वात कमी वयाची हेअरस्टायलिस्ट असून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये तिच्या नावाची नोंद व्हावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत। देशासाठी गोल्ड आणायचं फॉर हेअरस्टायलिंग हे तिचं ध्येय आहे, शॉर्ट टर्म गोल। त्यासाठी ती खूप जास्त मेहनत घेणार आहे ह्या फील्डमध्ये आता। म्हणून बेसिकली आम्ही तिला ओपन स्कूलिंग करणार आहे आता तिचं, म्हणजे मेजर टाईम ती आता इन्स्टिट्यूटमध्ये हेअरस्टायलिंगवरती डिवोट करणार आहे आणि लेस टाईम इन द स्कूल, इन द ओपन स्कूल बेसिकली। जुईनं फक्त केशभूषा करण्यात प्रावीण्य मिळवलंय असं नाही, ती उत्तम जिम्नॅस्टही आहे। तिच्या आई वडिलांनी तिचं केशभूषेविषयीचं प्रेम जपण्यासाठी तिला पुस्तक वह्यांच्या बोजातून काहीसं मुक्त करण्याचा निर्णय घेतलाय। तिला यापुढे ओपन स्कूलमध्ये शिक्षण देण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।